नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुण्यात चक्क पोर्टर डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्ज विक्री. हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त. 27 लाखांचा मुद्देमाल जप्त. तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या 2 गटात तुफान हाणामारी. आणि उन्हाच्या तडाख्यात ज्योतिबाच्या भाविकांना दिलासा. वारणा समूहाकडून चक्क टँकरद्वारे ताग वाटप. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांनी MD ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. वाकडमधील विनोदे वस्ती परिसरात सापळा लावून पोलिसांनी एका आरोपीला 42 ग्रॅम ड्रग्जसह ताब्यात घेतलं. या कारवाईची साखळी थेट मुंबईच्या गोवंडीपर्यंत पोहोचली असून तिथून मुख्य साथीदाराला 200 ग्रॅम ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर श्री चौबे सर, जॉईंट CPC महावटर सर यांनी आम्हाला स्पष्ट निर्देश दिले होते की अंमली पदार्थ विक्री करणारे, अंमली पदार्थ विक्रीला प्रोत्साहन देणारे आणि अंमली पदार्थ घेणारे या लोकांवर कारवाई करण्याबद्दल जे निर्देश आणि मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे आम्ही मार्चच्या लास्ट वीकमध्ये आम्ही 24 तारखेला अंमली पदार्थ विक्री करता येणारा अतुल शंकर बालगोडे हा इसम जो पाथरगाव तालुका मावळ इथला राहणार आहे, तो अंमली पदार्थ विक्री MD हा अंमली पदार्थ विक्री करता येत असल्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली. त्याप्रमाणे आम्ही ट्रॅप लावून त्याला विनोदनगर चौकामध्ये पकडलं होतं. त्याच्याकडे आम्ही अंगझडतीमध्ये आम्हाला 32 ग्राम मॅफेड्रॉन MD हा मिळाला होता. त्यानंतर पुढे तपासात आम्हाला त्याचा हाऊस सर्च केला, त्याच्या घरी पाथरगावचा. त्या ठिकाणी आम्हाला आणखीन 10 ग्राम MD मिळाला. तर त्याच्याकडे पोलीस कस्टडी घेऊन इंट्रोगेशन केलं असता आम्हाला त्याच्यामध्ये मुख्य डीलर जो शाहरुख उर्फ सद्दाम अन्सारी, गोवंडी मुंबई येथील असल्याचं समजलं. त्याप्रमाणे आम्ही मुंबईमध्ये आमची टीम पाठवून त्या ठिकाणी छापा कारवाई करून शाहरुख उर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी हा राहणार गोवंडीचा यांना ताब्यात घेतलं. याच्या ताब्यात आम्हाला त्या ठिकाणी 200 ग्राम मॅफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ मिळाला आहे. त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे. एकूण या कारवाईमध्ये 242 ग्राम MD आम्हाला मिळालं आहे. त्याचे साधारणतः कॉस्ट एक 28 लाखाच्या आसपास होते. अशा 2 आरोपींनी अरेस्ट केलेत आणि पुढील कारवाई आमचा पुढील तपास सुरू आहे. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. चैत्र पौर्णिमा यात्रेच्या गर्दीत तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातच भाविकांचे 2 गट एकमेकांशी भिडलेत. किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या हाणामारीत झालं असून यावेळी भाविकांनी चक्क नारळ आणि फळे एकमेकांच्या अंगावर फेकून मारली आहेत. पुजाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद आटोक्यात आणलाय. मात्र धार्मिक स्थळाचं पावित्र्य अशा प्रकारे धाब्यावर बसवणाऱ्या या भाविकांच्या वागणुकीबद्दल आता संताप व्यक्त केला जातोय. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत भाविकांची तहान भागवण्यासाठी वारणा समूहानं एक स्तुत्य उपक्रम राबवल्याचं पाहायला मिळालं. कडाक्याच्या उन्हात पायपीट करणाऱ्या लाखो भाविकांसाठी आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चक्क 4 ते 5 टँकर भरून ताकाचं वाटप करण्यात आलं होतं. या उपक्रमाची सध्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा असून भाविकांनीही या थंडगार ताकाचा मनसोक्त आस्वाद घेतलाय. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक मोठं ड्रग्ज नेक्सस आता समोर आलंय. पोर्टर या डिलिव्हरी ॲपवरून आरोपींनी वारजे उत्तम नगर भागात ड्रग्ज विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुनील राठोड या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ड्रग्ज रॅकेट चालवलं जात असून त्याला बेड्या ठोकल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी एकूण 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तब्बल 300 जणांना हे ड्रग्ज पुरवले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हे एक मोठं जर म्हणता येईल आपल्याला MD ड्रग रॅकेट आहे ते उत्तमनगर पोलीस स्टेशनने कडून निष्पन्न झालेलं आहे. घटना अशी आहे की आपल्याकडे एक उत्तमनगर पोलीस स्टेशनला एक मायनर मिसिंग गर्ल होती, मुलगी. तिचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता. तो तपास करत असताना आपल्याला माहिती मिळाली की तो जो आरोपी आहे ज्यांनी ते किडनॅपिंग केलं होतं तो आरोपी या ठिकाणी आहे असं आपल्याला गोपनीय माहिती मिळाल्यावरून आपण आपली टीम रवाना केली होती. त्या टीमला रवाना केल्यानंतर त्या ठिकाणी तो आरोपी सापडला. परंतु त्याचबरोबर त्याच्या झडतीमध्ये आणि हाऊसमध्ये काही MDचे 2 पुड्या त्या ठिकाणी 1-1 ग्रॅमचे सापडल्या होत्या. आणि त्याचा मोबाईल आपण सर्च केला असता त्याच्यामध्ये MDचे वेट घेतानाचे काही फोटो आपल्याला सापडले. थोडं संशयावर त्याला अजून चौकशी केली असता त्यांनी कबूल केले की तो ड्रग जे आहे MD सप्लायमध्ये त्याचा सहभाग होता आणि तो ॲक्टिव्ह याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. त्याचं पूर्ण अकाउंट आपण चेक केलं असता जवळपास त्याच्या एकाच अकाउंटवरून आपल्याला जवळपास 300 ट्रान्झॅक्शन मिळाले. ते
ते सगळे त्यांनी क्लिक केले की त्याच्यामध्ये ते सगळे ड्रगला त्याला ड्रग द्यायचा आणि याच्यातून घ्यायचा ते एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत. त्याच्यामध्ये काही बिल्डर आहेत, काही सप्लायर आहेत, काही कंझ्युम करणारे लोक सुद्धा आहेत. जवळपास आपल्याला 300 ट्रान्झॅक्शन त्याच्या फक्त एक 4 महिन्याचे ट्रान्झॅक्शन मिळाले. आता याच्यामध्ये जर बॅकवर्ड लिंकेजला आपण गेलं तर त्याच्यात अजूनसुद्धा ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळतील आणि त्याच्यामध्ये ही फक्त एक लाईन आहे. त्यानंतर आपण थोडा तपास पुरवठा केला असताना काही आपल्याला नावं मिळाली. जवळपास एक 8 नावं मेजर निष्पन्न झाले, ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये एक भैया ताडे आहे, तो दुसरा एक दहिबात आहे, त्याला आपण अरेस्ट केला. एक नायर नावाचा आरोपी आहे, एक जतीन कदम म्हणून आहे वारीचा. अशी 4 आरोपी आपण त्या दिवशी अटक केली. अजून 4 अजून फरार आहेत, त्याच्यासाठी टीम आपण रवाना केली आहेत. असे एकूण ह्या सगळ्या आरोपींना जवळपास आपण 8 ग्रॅमचा मुद्देमाल किंवा जे कॉन्ट्राबँड सबस्टन्स आहे MD ड्रग्ज हे आपण सीज केलेलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल यांनी मावळ तालुक्यातील उकसान गावात घेतलेल्या शेत जमिनीमुळे वाद सुरू झालाय. स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित जमीन ही त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचा दावा केलाय. शिंदे यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार कुळ कायद्यानुसार 1957 पूर्वीपासून त्यांच्या ताब्यात असलेल्या सुमारे 30 गुंठे जमिनीवर त्यांचा हक्क आहे. सोनाली बेंद्रे या ज्या काही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्यांचे पती गोल्डी बेहल जे उकसान गावामध्ये जे काही सर्वे नंबर 121 आहे त्यामधली त्यांनी जमीन बेकायदेशीरपणे विकत घेतलेली आहे. आणि आमची केस अशी आहे मेहरबान प्रांत अधिकारी मावळ यांच्यापुढे आणि सिव्हिल कोर्टामध्ये देखील की आमच्या पक्षकारांचे आजोबा, आमचे पक्षकार चंद्रकांत बाळू शिंदे, त्यांचे आजोबा केसू बाबाजी शिंदे हे 1949 पासून त्या जमिनीमध्ये कुळ म्हणून वहिवाटत आहेत. आज रोजी देखील त्यांची कायदेशीर तिथे ताबा आहे. तर प्रत्यक्ष कुळाचा ताबा काढून न घेता बेकायदेशीरपणे मूळ मालकाने केवळ कागदोपत्री ती जमीन बाळू शिंदे या व्यक्तीला विकली आणि बाळू शिंदेने या जमिनीमध्ये कुळाचे हक्क आजही अस्तित्वात आहेत ही गोष्ट लपवून ही जमीन जी आहे ती गोल्डी बेहल या सोनाली बेंद्रे यांच्या पतींना विकलेली आहे. आणि त्याच्यातून हा सगळा वाद जन्माला आलेला आहे. तर आज रोजी आमच्या दोन्ही ठिकाणी केसेस सुरू आहेत. असं असताना डिसेंबर 2025मध्ये जे काही चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे आहेत त्या आणि त्यांचे पती गोल्डी बेहल हे प्रत्यक्ष जागेवरती आले होते उकसान गावामध्ये आणि आमचे पक्षकार चंद्रकांत शिंदे आणि त्यांची आई जी आहे त्यांच्याबरोबर ते वाद घालू लागले. ते आज रोजी ती जमीन बेकायदेशीरपणे विकसित करत आहेत. कोणतेही परमिशन नाही आहेत ती जमीन विकसित करण्यासाठी आणि मुळात कुळाची जमीन आहे, शेतीची जमीन आहे, तुम्हाला ती विकसित करता येत नाही. असं असताना बेकायदेशीर गोष्टी त्यांच्या चालू आहेत आणि त्यांचे जे आमच्यावरती आरोप आहेत की हे सगळं पैशासाठी चाललेलं आहे हे पूर्णपणे खोटं आहे. रायगडच्या ग्रामीण भागात सध्या ग्रामदेवतांच्या जत्रांचा हंगाम सुरू असून नांदवी गावचे ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय. पंचक्रोशीतील धावी ग्रामस्थ आणि नोकरीनिमित्त अन्य ठिकाणी स्थायिक झालेल्या कोकणवासियांनी जत्रेसाठी आवर्जून हजेरी लावली आहे. आजूबाजूच्या गावातील देवतांच्या पालख्या आणि सासन काठ्या देवाच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी पालखी नाचवण्याचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र प्रशासनात काल रात्री बदलीचे मोठे पडसाद उमटलेत. राज्य सरकारने एकाच वेळी 25 IAS अधिकाऱ्यांचे पत्ते बदलले असून यात कोल्हापूर जिल्ह्याला पूर्णपणे नवा प्रशासकीय चेहरा मिळालाय. विशेष म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे CEO अशा 3 मुख्य पदांवरील अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची आता छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका आयुक्तपदी रवानगी झाली असून त्यांच्या जागी विजय राठोड हे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून धुरा सांभाळतील. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.